पन्हाळा तालुक्यातील दिगवडेमधील मुख्य रस्त्यावरील युवा कारचं धोकादायक वळण वाहनधारकांसाठी जीवघेणं ठरतंय। रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या गवतामुळे समोरून येणारी वाहनं दिसत नसल्यानं या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत। कोतोली आणि कळे बाजारपेठेला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्यानं इथं वाहनांची मोठी वर्दळ असते। आज दुपारी याच वळणावर 2 वाहनांची समोरासमोर धडक झाली। या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून काही जणांना गंभीर दुखापत झाली। सुदैवानं या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होतीये। पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथल्या मुख्य रस्त्यावरील यू आकाराचं वळण वाहनधारकांसाठी धोकादायक बनलंय। वळणाच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत वाढल्यामुळे समोरून येणारी वाहनं चालकांना स्पष्टपणे दिसत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू असल्याचं चित्र आहे। कोतोली आणि कळे या प्रमुख बाजारपेठांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे। त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची मोठी वर्दळ असते। आज दुपारी याच धोकादायक वळणावर समोरून येणारी मोटरसायकल चारचाकी चालकाला दिसली नसल्यानं दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडकेत दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं असून वाहनातील व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे। रस्त्याकडेला वाढलेलं गवत आणि धोकादायक स्थिती यामुळे या वळणावर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं या वळणाची पाहणी करून गवताची साफसफाई करावी, आवश्यक ठिकाणी रस्ता रुंद आणि सुरक्षित करावा आणि वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे। तसंच रस्त्याच्या कडेला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीनं गवत वाढवणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे।